पावसाळ्याच्या दिवसामध्ये घरामध्ये भाजीसाठी काही नसेल तर त्यावेळेस तुम्ही या पद्धतीची अंडा भुर्जी नक्कीच ट्राय करू शकता. ही अंडा भुर्जी तुम्ही गरम गरम भाकरी, चपाती, पाव, ब्रेडसोबत देखील खाऊ शकता. मुलांच्या टिफिनला देऊ शकता आणि सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये देखील खाऊ शकता. कुठल्याही प्रकारचा मसाला न वापरता आपण ही अंडा भुर्जी बनवलेली आहे. त्यामुळे झटपट तयार होते आणि कमी साहित्यात देखील तयार होते. भरपूर टिप्ससोबत मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा. चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात अगोदर आपल्याला एक छोटंसं वाटण करून घ्यायचं आहे. इथे फक्त मी हिरवी मिरची लसणाचं वाटण करणार आहे. 4-5 हिरव्या मिरच्या आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या मी इथे बारीक वाटून घेतलेल्या आहेत. एकदम बारीक वाटून घ्यायच्यात आणि यानंतर आपण लगेचच आता भुर्जी तयार करायला घेऊयात. गॅसवर कढई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे. कढई गरम झाली की लगेच त्यामध्ये 3 चमचे मी तेल टाकून घेणार आहे. तेल गरम झाले की लगेच त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे. तर मी आज भुर्जी 2 माणसांसाठी बनवणार आहे आणि यासाठी मी 5 अंडी वापरलेली आहेत. तर 5 अंड्यांसाठी मी ते 3 कांदे अगदी बारीक चिरून घेतलेले आहेत. 3 कांदे घेतलेत 5 अंड्यांसाठी. कांदा बारीक चिरलेला आहे, व्यवस्थित तो परतून घ्यायचा आहे. सुरुवातीला कांदा फास्ट गॅसवरच परतून घ्यायचा आहे आणि यामध्ये मी आता 1 चमचा मीठ टाकणार आहे. हे जे मीठ आहे ते टाकल्यामुळे कांदा देखील लवकर परतला जाईल आणि हे मीठ पूर्ण अंड्याच्या भुर्जीपुरतं मी टाकलेलं आहे. यानंतर आपण यामध्ये मीठ टाकणार नाही आहोत. गुलाबी रंगावर कांदा परतून झाला की त्यामध्ये बारीक चिरलेला टमॅटो आणि 2 उभ्या चिरलेल्या मिरच्या मी यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत. कांद्यासोबत टमॅटो, मिरची व्यवस्थित परतून घ्यायची. त्यानंतर त्यामध्ये जे आपण वाटण करून घेतलं होतं हिरवी मिरची आणि लसणाचं ते देखील मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे. व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. मिरची आणि लसूण कच्चाच आहे त्यामुळे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे. ही जी अंडा भुर्जी आहे ना ती खूप झटपट तयार होते आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा हिरवी मिरचीमधली अंडा भुर्जी. नेहमीच आपण लाल मिरची किंवा घरगुती मसाला टाकून अंडा भुर्जी बनवत असतो. पण अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा. खूप छान लागते, झटपट होते, खूप सोपी आहे करायला. यामध्ये आपण अर्धा चमचा हळद टाकून मिक्स करून घेतलेला आहे. आणि बघा मी 5 अंडी इथे घेतलेले आहेत. तर एक एक करून आपल्याला अंडी यामध्ये फोडून टाकायचे. पण जर फ्रेश अंडं असेल तरच तुम्ही असं डायरेक्ट टाका. कधी अंडे खराब निघतात. सगळी चटणी आपल्याला फेकून द्यावी लागते. त्यामुळे काय करायचं, सेपरेट एका भांड्यामध्ये सर्व अंडी फोडून घ्यायची. खराब असेल एखादं अंडं तर आपण ते टाकून देऊ शकतो आणि जर फ्रेश असेल अंडी असतील तरच तुम्ही अशा पद्धतीने डायरेक्ट अंडी फोडा. अंडी फोडत असताना काळजी घ्यायची आहे. जर यामध्ये आपण डायरेक्ट अंडं टाकतोय तर अंडी फोडत असताना अंड्याचं वरचं जे कडक साल असतं ना ते देखील यामध्ये कधी पडतं. त्यामुळे काळजीपूर्वक अंडी फोडा. किंवा असं जमत नसेल तर तुम्ही सेपरेट एका भांड्यामध्ये अंडी फोडून घ्या आणि मग यामध्ये मिक्स करून घ्या. तर सर्व अंडी मी फोडून घेतली आणि सुरुवातीला आता मी फास्ट गॅस केला आहे. फास्ट गॅस करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. कांद्यामध्ये, टमॅटोमध्ये अंडी जी आहे ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. कंटिन्यू आपल्याला अशा पद्धतीने हलवत राहायचं आहे. खालच्या बाजूला ते जळू शकतं, चिटकू शकतं, करपू शकतं. त्यामुळे आपण हलवत राहायचं आहे आणि कोरडं होईपर्यंत आपल्याला अशाच पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. करायला खूप सोपी आहे, चवीला एकदम भन्नाट लागते. कुठल्याही मसाल्याचा वापर आपण यामध्ये केलेला नाही आहे, तरीसुद्धा चवीला छान लागते. नक्की ट्राय करून बघा या पद्धतीची अंडा भुर्जी. यामध्ये फक्त हिरवी मिरची आणि लसूण आपण वापरलेला आहे, बाकीचे कुठलेही मसाले वापरलेले नाहीत. यानंतर गॅसची फ्लेम जी आहे ती मी एकदम कमी केलेली आहे आणि फक्त 2 मिनटंच आपल्याला अंडा भुर्जी झाकून ठेवायची. तर 2 मिनटानंतर बघा पूर्ण कोरडी झालेली आहे. त्यामध्ये अजिबात ओलावा राहिलेला नाही आहे. तर चमच्याच्या साहाय्याने अशीच आपल्याला ती स्मॅश करून घ्यायची अंडा भुर्जी. एकदम मोकळी सुटसुटीत अशी ही तयार होते. चवीला एकदम भन्नाट लागते. यामध्ये कुठल्याही प्रकारचे मसाले नसल्यामुळे वयस्कर लोकांना कधी मसाले खाल्ल्यानंतर त्रास होतो. तर अशा पद्धतीची ज्यावेळेस आपण अंडा भुर्जी करतो ना त्यावेळेस कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही, कारण यामध्ये आपण हिरवी मिरची आणि लसूण वापरलं आहे फक्त. नक्की ट्राय करून बघा या पद्धतीची मोकळी सुटसुटीत अंडा भुर्जी आणि कमेंट्स करून मला नक्की सांगा कशी झाली आहे ती. आणि तुम्ही कुठून हा व्हिडिओ पाहत आहात ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की कळवा. अंडी न उकडता न वाफवता एकदम झटपट चमचमीत अशी अंडा भुर्जी आपण तयार केलेली आहे. यावर तुम्ही बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर देखील टाकू शकता. भुर्जीवर मस्तपैकी लिंबू पिळून कांद्यासोबत तुम्ही ही भुर्जी खाऊ शकता. चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील नक्की सबस्क्राईब करा.
पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.